नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता दरवाजाची बेल वाजते तर जानकी दरवाजा उघडते आणि उघडते तर काय जानकीला धक्काच बसतो. कारण ऐश्वर्या आता तिला समोर दिसते. तेव्हा आता जानकीला ऐश्वर्याला बघून आनंद होतो आणि ती म्हणते की अगं ऐश्वर्या, तू जिवंत आहे का? त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की हो, मी जिवंत आहे, परंतु जानकी तुम्हाला गोळी मारली होती. ऐश्वर्याच्या पोटाला अगदी ती जखम वगैरे आहे आणि त्याला हात लावलेला जो काही आता हा समोर ऐश्वर्या उभी असताना मात्र आता जानकीला दिसत आहे. आणि काय ग जानकी, तुला काय वाटलं की ह्या सगळ्यातून तू सुटशील म्हणून? ऐश्वर्या मात्र तुझ्या आणि सगळ्या रणदिव्यांच्या मानगुटीवर बसेल हे लक्षात ठेव आणि हे पग मात्र मी कुणाला सोडणार नाही, कळले ना तुला आता हे सर्व? म्हणून ऐश्वर्या आता ह्या जानकीचा अगदी गळा जोरात दाबते. जानकीला त्रास होत असतो आणि आता मात्र जानकीला खूप त्रास होत आहे. तरी सुद्धा जानकी म्हणते की ऐश्वर्या, हे बघ मी चुकले, मी गुन्हेगार आहे, परंतु माझ्या घरच्यांना तू काही करू नकोस. तेव्हा आता ऐश्वर्या जोरात जानकीचा गळा दाबते आणि म्हणते मी नाही सोडणार त्यांना. तू जसं मला मारलंस ना तसं मी सुद्धा आता तुम्हाला सगळ्यांना मारणार आहे, लक्षात ठेव. मी कुणाला सोडणार नाही म्हणून जोरजोराने आता जानकीचा गळा ती दाबत असते. तर मित्रांनो, आता ही जानकीला पडलेलं एक स्वप्न आहे आणि स्वप्नामध्ये ती खूप घाबरते आणि आपला गळा धरत असते. आता जानकीला खूप जोराचा खोकला लागतो, तिला ठसका लागलेला असतो आणि घाईने मात्र आता ती उठून बसते आणि जोरात ऐश्वर्या असं म्हणते. तर ऋषिकेश सुद्धा आता अगदी जानकीला काय झालं असेल म्हणून घाईनेच उठतो आणि विचारतो की जानकी काय झालं. तेव्हा आता जानकीचा गळा अगदी खूप दाबलेला आहे असं तिला आठवते आणि जोरजोरात ती आपला गळा धरून अगदी श्वास सोडत असते. तेव्हा आता ऋषिकेश लाईट ऑन करतो आणि विचारतो की जानकी काय झालं. तेव्हा कुठे जानकी भानावर येते आणि तेव्हा आता जानकी ऐश्वर्या ऐश्वर्या करत असते. तर ऋषिकेश विचारतो की काय झालं ऐश्वर्याचं, तू काय ओरडतेस? तेव्हा रडतच आता जानकी म्हणते की ऋषिकेश, ऐश्वर्या माझ्या स्वप्नात आली होती. ती आणि मास्कमॅन मिळून आपल्या घरावर जप्ती आणत होते आणि हे बघा ऋषिकेश आपलं घर. तेव्हा आता ऋषिकेश तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो की जानकी, मला खरंच तुझी काळजी वाटायला लागलेली आहे. आता त्या सगळ्याचा तू किती विचार करशील. तेव्हा लगेच आता जानकी ऋषिकेशच्या मिठीत येते आणि ऋषिकेश तिला प्रेमाने समजावतो, हे बघ जानकी, शांत हो, या सगळ्याचा तू इतका विचार करू नको, सगळं काही ठीक होईल. कारण आता बाजार समितीचं जे इलेक्शन आहे तर ते अगदी जिंकून आपलं सगळं काही अगदी छान होईल. आता काही काळजी करू नकोस, सर्व ठीक तर होईल ना? तेव्हा आता जानकी विचारते की नक्कीच ऋषिकेश, सर्व ठीक तर होईल ना? त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, माझ्यावर विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल. त्यासाठी आपण इलेक्शन आहे तर ते जोमाने लढूयात आणि एकदा जिंकू आणि सर्व काही ठीक करू. त्यानंतर मात्र ही ऐश्वर्या आणि तो मास्कमॅन मात्र तुझ्या स्वप्नामध्ये नाही येणार आपलं घर जप्त करायला. त्यानंतर आता ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी, हे बघ अगं, मला आता आठवलं, कारण मगाशी आपण जे बोलत होतो ते बोलणं तर आपलं अर्धवटच राहिलं होतं. त्यावर आता जानकी विचारते की कुठलं? तर आता ऋषिकेश म्हणतो की मगाशी तू माया आणि तू मंदिरात जेव्हा गेला होतात ऐश्वर्याला भेटायला, ते सर्व नक्की काय झालं त्याबद्दल तू सांगत होतीस. त्याच्या पुढे काहीतरी घडले आणि तेव्हा तिथे माया आली होती. तेव्हा आता जानकीला तो क्षण आठवतो की जेव्हा ती ऋषिकेशला हे सर्व सांगायला तिने सुरुवात केली होती, पण त्यानंतर मात्र मायाने आता आणि मास्कमॅनने मात्र आता तिला जे काही धमकावून ठेवलेलं आहे ते मात्र आता जानकीला परत आठवते. मग आता ऋषिकेशला कसं सांगायचं तेच काही आता जानकीला कळत नसतं. ती आणखीन टेन्शन मध्ये येते आणि आता मात्र विचार करत असताना जोराचा वारा सुटतो. ऋषिकेश आता खिडक्या बंद करायला जातो आणि तोपर्यंत जानकी मात्र झोपते. आता मात्र ऋषिकेश खिडक्या वगैरे बंद करतो आणि म्हणतो की बरं झालं आज ओवी मात्र तिच्या आजीकडे झोपलेली आहे, नाहीतर तिची सुद्धा झोप मोड झाली असते. आणि तेवढ्यात जानकी झोपण्याचं नाटक करते कारण तिला ऋषिकेशला त्याबद्दल काही सांगायचं नसतं. आणि तो मात्र आता तिच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवत म्हणतो की तुझा सुद्धा डोळा लागला जानकी, आता तू आराम कर बरं. आणि तो सुद्धा आता झोपतो. तर आता जानकी डोळे उघडते आणि ऋषिकेशकडे बघत असते. तिला फार वाईट वाटतं, परंतु तिला आता हे सर्व नाटक करावंच लागतं. म्हणून जानकी आता इकडून ह्या अंगावरून त्या अंगावर होते आणि मनात म्हणते की ऋषिकेश, तुम्ही माझी इतकी काळजी घेतात, परंतु मला मात्र तुमच्यापासून हे जे काही आहे ते सर्व लपवावं लागतं, म्हणजे मी तुमच्याशी खोटं वागते. काही झालं तरी मला माफ करा. आणि हे बघा ऋषिकेश, माझ्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नाही. काही झालं तरी मला तुम्हाला सगळं सांगायचं आहे ऋषिकेश, आणि इच्छा असताना सुद्धा मला तुम्हाला सगळं काही सांगता येत नाही ऋषिकेश, त्यामुळे ऋषिकेश मला माफ करा. म्हणून आता जानकी रडत असते. त्यानंतर आता इकडे हॉस्पिटलला
आता मात्र सयाजी शांत अगदी बसलेला असतो. तर कावेरी त्याला समजावते, हे बघा अहो मी काय म्हणते, सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नाही हो, थोडासा चहा घेता का, बरं वाटेल तुम्हाला. तेव्हा आता सयाजी कावेरीवरच ओरडतो, तुझं डोसकं ठिकाण्यावर आहे का, तेव्हा आता माझ्या आयुष्यावर गोळी झाडणारा मला सापडेल ना तेव्हाच मला बरं वाटेल. एकदा तो हरामखोर मला सापडून दे, बघ मी त्याची कशी खांडोळी करतो. तेव्हा मात्र आता ते रिसेप्शनवर आता जी मुलगी आहे तर ती म्हणते की सर जरा हळूच बोला, हॉस्पिटल आहे. तेव्हा सयाजी तर तिच्यावरच ओरडतो, मला शिकू नकोस, तुझं जे काम आहे ते तू कर. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब येतात. सयाजी त्याला रागानेच विचारतो की पवार अरे तो माणूस सापडला का. तेव्हा आता इन्स्पेक्टर आता म्हणतात की नाही अजून, ऐश्वर्या जिथे आम्हाला सापडली होती त्या जागेची सर्व तपासणी आम्ही केलेली आहे. तेव्हा आमच्या लक्षात आलं की तिला ते अगदी खेचून आणण्यात आलं होतं. तेव्हा आता सयाजी म्हणतो की म्हणजे भर रस्ते तिच्यावर गोळी झाडलेली वाटते. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही, तिच्यावर हल्ला मात्र दुसऱ्या ठिकाणी झाला आणि नंतर तिला रस्त्यावर फेकण्यात आलं. त्यावरती आता सयाजी म्हणतो की तिला कोणीही मारण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तर त्याला मी नाही सोडणार. त्यावरती आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही अगोदर शांत व्हा आणि तुम्हाला कोणावर संशय आहे असं सांगा. तेव्हा आता सयाजीच अगदी रणदिव्यांचंच नाव घेतो, नक्की त्यांनीच हे काम केलं असेल असं म्हणतो. ऋषिकेश आणि जानकी मात्र हात धुवून तिच्या मागे लागलेले असतात, त्यामुळे मी सुद्धा त्यांना नाही सोडत म्हणून सयाजीराव आता रणदिव्यांच्या घरी जायला निघतात. परंतु आता सगळेजण सयाजीरावांना थांबवतात आणि हे बघा कायदा तुम्ही हातात घेऊ नका असं समजावतात. ऐश्वर्याचा गुन्हेगार मात्र नाही सुटणार, त्याची हमी मात्र आता आम्ही तुम्हाला देतोय. गुन्हेगार शोधण्याचं काम आमचं असेल, तुमचं नाही. त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या मुलीच्या तब्येतीची काळजी घ्या. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी ही आता आईसाठी चहा वगैरे बशीत ओतून घेऊन येत असते आणि तेव्हा तिला आता रात्री जे काही अगदी स्वप्न पडलेलं आहे की ऐश्वर्या मात्र आता जानकीचा गळा जोरजोराने दाबत आहे आणि मी कोणाला सोडणार नाही असं जेव्हा तिला सर्व आठवते तेव्हा तिच्या हातातील जी काही बशी आहे तर ती डायनिंग टेबलवर खाली पडते आणि सगळं चहा सांडतो. सुमित्रा आता जानकीकडे बघते आणि सुमित्राला आता ही जानकीची अवस्था बघून धक्काच बसतो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की जानकी काय हे. तेव्हा जानकी आणखीन घाबरते आणि सॉरी आई मी पुसून घेते असं म्हणते. तेव्हा आता सुमित्रा तिचा हात धरते आणि तिला बसायला सांगते आणि शांतपणे ती जानकीला विचारते की काय झालं जानकी, तुझी तब्येत बरी आहे ना. आणि सुमित्रा विचारते की जानकी अगं अलीकडे तुला काय झालं, कारण तू आमच्यात असून सुद्धा अगदी नसल्यासारखी वागते, नक्की काय कसला विचार करतेस. अगं या अगोदर सुद्धा या घरामध्ये अगदी खूप टेन्शन म्हणजे संकट आली होती आणि तरी सुद्धा जानकी न घाबरता न डगमगता संकटांना तू सामोरे गेली होती. मग आज काय झालं तुला जानकी, की तुझ्या मनामध्ये काही हलत आहे का, सलतं का, काही खुपतं का, अगदी मन मोकळेपणाने सांग बरं तुम्हाला. त्यावर आता आईंचंही बोलणं ऐकून जानकी आपल्या मनात म्हणते की आई माझ्या मनामध्ये खूप काही सलत आहे, पण नक्की काय सांगायचं तेच मला नाही कळत. शेवटी हे सर्व न सांगणं हाच माझा नाईलाज आहे. सुमित्रा जानकी असं म्हणते आणि तेवढ्यात हवालदार आहे तर ते दाराशी येतात आणि ऋषिकेश रणदिवे आहे का असं विचारतात. आता पोलिसांना बघून जानकी तर आणखीन घाबरते आणि सुमित्रा म्हणते की अगं बाई पोलीस कशाला आले असतील. सुमित्रा घाईने आता ऋषिकेशला आवाज देते आणि सौमित्र ह्या दोघांना सुद्धा. तेव्हा मात्र आता ऋषिकेश आणि सौमित्र जेव्हा खाली येतात आणि आता त्या हवालदारांना विचारतात की तुम्ही आज येणं कसं केलं. तेव्हा आता हवालदार म्हणतात की तुम्हाला अर्जंट पोलीस स्टेशनला बोलावलेलं आहे. तर माया सुद्धा तेथे आलेली असते आणि जानकी आणि मायाला तर धक्काच बसतो. त्यावरती ऋषिकेश विचारतो की मास्कमॅन बद्दल काही कळालेले आहे का. त्यावरती हवालदार म्हणतात की नाही, परंतु सयाजीरावांच्या मुलीबद्दल काहीतरी कळालेलं आहे. आता हे ऐकून जानकी आणि माया या दोघींना तर अगदी धक्काच बसतो, त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा आता सौमित्र विचारतो की त्या ऐश्वर्याचं काय आता. तर हवालदार म्हणतात की म्हणजे अजूनपर्यंत तुम्हाला काहीच माहिती नाही का. तेव्हा ऋषिकेश नाही म्हणतो तर हवालदार म्हणतात की त्या ऐश्वर्याला कोणीतरी गोळी मारून तिच्यावर हल्ला करून निघून गेलेला आहे. तेव्हा हे ऐकून आता सगळ्यांना धक्का तर बसतो, परंतु सुमित्रा म्हणते की काय सांगतात हवालदार, अहो कोणी गोळी मारली ऐश्वर्याला, तो मारेकरी सापडला का. तेव्हा आता जानकी तर धक्क्यानेच मात्र आईंकडे पाहत असते. त्यावरती हवालदार म्हणतात की नाही अजून तपास सुरू आहे आणि हे बघा मी फार काही सांगू शकत नाही. त्यावरती आता सौमित्र म्हणतो की एक सेकंद, हे सर्व काही कुठे घडलं आणि जेथे घडलं तेथे सीसीटीव्ही तर असतीलच आणि ही बॉडी तुम्हाला कुठे सापडली. तेव्हा आता जानकीला पूर्ण घाम फुटलेला असतो आणि ती मायाकडे पाहत असते. त्यावरती आता हवालदार म्हणतात की बॉडी, अहो हे बघा ती मेलेली नाही तर जिवंत आहे. आणि तेव्हा कुठे जानकीच्या जीवात जीव येतो, परंतु मायाला तर धक्काच बसतोय. आणि आता हवालदार पुढे म्हणतात की हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. तेव्हा आता जानकीला थोडासा आनंद होतो. मुळशी बाहेर एका हायवेवर मात्र एका माणसाला ती सापडल्याचं हवालदार सांगतात. जानकी आता हळूच माया असं म्हणून तिचे डोळे भरून येतात आणि त्या माणसाने मात्र तिला संजीवनी हॉस्पिटलमध्ये भरती केल्याचं सांगतो. त्यावरती सुमित्रा म्हणते की तिला देवानेच वाचवलं आणि लवकरात लवकर ती बरी होऊन तिचा मारेकरी सुद्धा सापडून देत. त्यावरती माया लगेच हवालदारांना विचारते की तुम्ही इथे का आलात.
त्यावरती आता लगेच हवालदार सांगतात की ऋषिकेश रणदिवे यांना घेऊन जाण्यासाठी साहेबांनी त्यांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे. ते ऐकून आता ऋषिकेश म्हणतो की काय बोलतात तुम्ही. सुमित्रा म्हणते की ऋषिकेशचा ह्या सगळ्याशी काय संबंध आहे. तर आता हवालदार म्हणतात की सयाजीरावांनी रणदिवेंवर अगदी संशय घेतलेला आहे. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की काही कसं, काही पुरावे नसताना असे कुणावर आरोप कसं करू शकतात. त्यावरती आता सुमित्रा ऋषिकेशला शांत राहायला सांगतो आणि हे बघ त्यांच्याकडे काही पुरावे नाही, त्यामुळे ते आपल्याला काहीच करू शकणार नाही, तू शांत हो. पर्यंत जानकी आपल्या डोळ्यातील पाणी वगैरे पुसते आणि आता सुमित्रा म्हणतो की चल आपण आता पोलीस स्टेशनला जाऊयात, नक्की त्यांचं म्हणणं काय आहे हे अगदी बघून येऊयात. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे चल, म्हणून ते दोघेही जायला निघतात. तर जानकी लगेच म्हणते ऋषिकेश मी सुद्धा तुमच्या सोबत येते. तर आता ऋषिकेश नाही म्हणतो आणि तू घरीच थांब असे म्हणतो, परंतु जानकी ऐकायला तयार नसते. तर माया लगेच म्हणते की हे बघा जानकी ताई, ऋषिकेश दादा एकदम बरोबर बोलतात, तुम्ही घरीच थांबायला हवं. आता ऋषिकेश आणि सुमित्रा निघून गेल्यानंतर आता सुमित्रा म्हणते की रोज कोणी ना कोणी काहीतरी हल्ला करत आहे आणि हा हल्ला आता कोणी केला असेल ऐश्वर्यावर. आणि सुमित्रा आता जानकीलाच विचारते की जानकी कोणी केला असेल हल्ला, तुला काय वाटतं बरं. माया मात्र आता जानकीकडे पाहत असते आणि जानकी आता मायाकडे डोकावून बघते. त्यानंतर आता इकडे डॉक्टर बाहेर येतात. तर आता सयाजीराव लगे डॉक्टरने विचारतो की आता माझी मुलगी शुद्धीवर आली की नाही अजून. त्यावरती आता डॉक्टर सांगतात की हळूहळू त्यांच्यामध्ये सुधारणा होत आहे, परंतु अजूनपर्यंत त्या काही शुद्धीवर नाही आलेल्या आहेत, आपल्याला त्यांची वाट पाहावी लागेल. तेव्हा आता कावेरी रडतच विचारतात की डॉक्टर ती बरी होईल ना. काल तर तिने डोळे सुद्धा उघडलेले नाहीत, मग आज तरी डोळे उघडेल ना ती, म्हणून कावेरी काकू रडत विचारतात. डॉक्टर म्हणतात की हे बघा आत्ताच काही सांगू शकत नाही मी, संध्याकाळपर्यंत जर त्यांनी डोळे नाही उघडले तर त्या कोमात जाऊ शकतात. आता हे ऐकल्यानंतर कावेरी काकू आणखीनच अगदी रडायला सुरुवात करतात. सयाजीराव त्यांना शांत करतात, शांत व्हा बरं. डॉक्टर हे दोघांनाही म्हणतात की तुम्ही शांत व्हा, काही काळजी करू नका. तेव्हा लगेच आता सयाजीराव म्हणतो की हे बघा काही झालं तरी आता प्रयत्न चालू ठेवा, माझ्या मुलीला काहीही व्हायला नकोय, कोमामध्ये नाही जाऊ शकत. जर माझ्या मुलीचं काही बरं वाईट झालं तर मी तुमचं हॉस्पिटल पेटून टाकेल, अशी धमकी मात्र तो डॉक्टरांना देतोय. डॉक्टर निघून गेल्यानंतर आता सयाजी म्हणतो की बघ मी त्या रणदेवांची काय राखरांगोळी करतो, अख्ख्या खानदानाला मात्र मी कसा झोपवतो बघतच राहा. त्यावरती कावेरी काकू म्हणतात की अहो का असं बोलतात, नका तुम्ही असं त्या रणदेवांच्या बद्दल असं काही बोलू, त्यांना बोल लावू नका. सयाजी तिच्यावरच ओरडतो की तुम्ही शांत राहा म्हणून. आपल्या पोरीला मात्र मरणाच्या दारात त्या रणदेवांनी आणून ठेवलेलं आहे, त्यांना नाही सोडणार. त्यावरती कावेरी काकू रडत खूप समजवतात, अहो असं काही नसन, त्यांनी काही केलेलं नसेल. त्यावरती आता सयाजी रागानेच म्हणतो की अजून सुद्धा तुम्ही त्यांचीच बाजू घेताय. तेव्हा सयाजी खूप जोरात ओरडतो की इकडे ऐश्वर्या कोमात जाण्याची वेळ आली आणि तरी सुद्धा तुम्हाला अजून रणदेवांचा पुळका आहे. तर त्यावरती रडतच कावेरी काकू म्हणतात की अहो हे हॉस्पिटल आहे, जरा शांत व्हा. तेव्हा सयाजी पुन्हा मात्र आता कावेरी काकूवर ओरडतात. कावेरी काकू तरी सुद्धा रडत त्यांच्यासमोर हात पसरवतात. तुम्हाला एकदा सांगते, अहो आरडा ओरडा आहे तो करणं बंद करा. आपली पोरगी आजारी आहे आणि जर तुम्हाला ती बरी व्हावी असं वाटत असेल तर शांत राहा. आणि शेवटी आता कावेरी काकू सयाजीला शांत राहायलाच ऐश्वर्याची शपथ घालते आणि हात जोडते. तेव्हा आता सयाजी कावेरी काकूंचे हात धरतो आणि म्हणतो की हे बघ तिच्यासाठी मी शांत बसतोय, पण ते पण संध्याकाळपर्यंत. तर संध्याकाळपर्यंत माझी पोरगी ही अगदी शुद्धीवर नाही आली तर मी त्या रणदेवांना त्यांची अवकात दाखवेल म्हणजे दाखवेलच. म्हणून आता सयाजी पेटून उठलेला आहे. कावेरी काकू आता खूप रडत आहेत. त्यानंतर आता अवंतिका इकडे नानांना पाणी वगैरे देते आणि आता सारंग पूर्णपणे चेहरा पाडून बसलेला असतो. अवंतिका सारंगला सुद्धा पाणी देते. जानकी तर अगदी खाली मान घालूनच बसलेली आहे आणि सुमित्रा सुद्धा तेथेच आहे. तेव्हा आता नाना म्हणतात की आपण जे कर्म केलेलं आहे त्याची फळं मात्र आपल्याला येथेच भोगावी लागतात. हे मात्र खरं आहे, कारण त्या ऐश्वर्याने आपल्याला आतापर्यंत खूप काही त्रास दिलेला होता. मला सुद्धा जिन्यावरून ढकलून दिलं आणि सुमित्राला सुद्धा अंधार कोठारीत डांबून ठेवलं होतं. जानकीला आणि आपल्या घराला सुद्धा त्या ऐश्वर्याने किती त्रास दिलेला आहे. आणि तेवढ्यात तेथे माया येते. माया आता हे सर्व बोलणं ऐकत असते आणि आता नाना पुढे म्हणतात की ऐश्वर्याने केलेली ह्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळालेली आहे. तर त्यावरती जानकीच आता नानांना म्हणते की नाना प्लीज तुम्ही असं बोलू नका, तिने जे काही केलं ते चुकीचं होतं, पण तिच्या सोबत सुद्धा खूप वाईटच झालेलं आहे. त्यावरती सुमित्रा म्हणते की हो ना, मला सुद्धा खरंच खूप काळजी वाटते ऐश्वर्याची, तिच्यावर हल्ला कोणी केला असेल, तिची तब्येत तर बरी असेल ना. त्यावरती नाना म्हणतात की अगं असेल, तू कशाला काळजी करतेस, तू नको काळजी करूस, डॉक्टर आहेत ना तिची काळजी घेण्यासाठी तेथे, आणि तिच्या आई सुद्धा आहेत कावेरी काकू, त्या सुद्धा तिची काळजी घेतील, तुला काळजी करण्याची काही गरज नाही. त्यावरती सुमित्रा म्हणते की मी एक फोन करून बघते आणि त्यांच्याशी बोललं तर त्यांना बरं वाटेल. त्यावरती सारंग म्हणतो की नको आई, मला असं वाटतं की आता फोन करायला नकोय, कारण ते आता टेन्शन मध्ये असतील आणि तू जर फोन केला तर त्यांना सगळं काही
पाठवेल आणि त्या आणखीनच रडतील आणि तुला तर माहितीच आहे कावेरी काकू ऐश्वर्यासाठी किती हळवे आहेत ते. त्यानंतर आता जानकी म्हणते की मला काय वाटतं की आपण फोन करून विचारण्यापेक्षा हॉस्पिटलला जाऊयात आणि प्रत्यक्षात बघूयात ना भेटूयात. तर माया लगेच म्हणते की नाही नको. तेव्हा आता सगळेजण आता मायाकडे बघत असतात. तर माया म्हणते की तुम्ही सगळेजण जर तिकडे गेलात तरी सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून मी तुम्हाला म्हणते. त्यावरती जानकी सुद्धा ठणकावून मायाला म्हणते की मला ऐश्वर्याला भेटायचं आहे, बघायचं आहे की ती कशी आहे. तेव्हा आता सगळेजण आता जानकीकडे बघत असतात. तेव्हा आता जानकीचं लक्ष जातं. जानकी पुन्हा आता कावेरी म्हणजे अशी कावरी बावरी होते आणि म्हणते की मी ऐश्वर्याला मात्र असं लांबूनच बघेल ती कशी आहे, तिची तब्येत कशी आहे. त्यानंतर आता नाना म्हणतात की जानकी हे बघ अगं तुझा हेतू मात्र शुद्ध आहे परंतु हा हेतू त्या सयाजीरावांना नाही कळणार. त्याला काय वाटेल की आता त्याची ही मुलगी अशी पडलेली आहे, तिची तशी अवस्था झालेली आहे, तिला बघण्यासाठी आपण आपला आत्मा शांत करायला आलो असं त्याचा गैरसमज होईल. त्यावरती आता सारंग म्हणतो की हो वहिनी बरोबर आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही नाना. तेव्हा नाना म्हणतात की अगं त्याने बघितलंच ना तू आपल्या विरुद्ध तक्रार केलेली आहे म्हणून, त्यामुळे मात्र तेथे कोणीही जायचं नाही. जर तेथे तुम्ही गेला तर तो सयाजी आकाश पातळ एक करेल. त्यावरती आता अवंतिका म्हणते की हो नाना एकदम बरोबर बोलतात कारण मला सुद्धा त्याच्या मास्कमॅनवर संशय आहे, त्यानेच मात्र ऐश्वर्याला मारलं असेल. मग सुमित्रा म्हणते की चला हा विषय पुरे करा, आता हा विषय काढला तर तेवढा आपल्याला त्रासच होतोय, त्यापेक्षा आता त्या ऐश्वर्याच्या जीवासाठी देवाकडे आपण प्रार्थना करूयात. ऐश्वर्याचा मारेकरी आहे तो लवकरात लवकर सापडून दे. तर जानकी आणि माया आता या मित्राकडे बघत असतात. शेवटी कितीही काही झालं तरी आता मात्र ऐश्वर्या घरची सून आहे आणि परमेश्वरा ही वेळ मात्र कुणाकडेही आणू नको रे बाबा. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि सौमित्र जेव्हा हॉस्पिटलला येतात तर आता इन्स्पेक्टर पवार मात्र ऋषिकेशला म्हणतात की सयाजीरावांनी तुमच्या विरोधात कंप्लेंट केलेली आहे, त्यांना असा संशय आहे की तुमच्या घरातल्या पैकीच कोणीतरी ऐश्वर्यावर गोळी चालवली आहे. तर तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आमचं कसं म्हणजे आम्ही शेतकरी आहोत, मग आमच्या हातामध्ये आता जीव घेणे शस्त्र नाही तर आता शेतीची अवजारे असतात आणि सयाजीरावांना आमच्यावर संशय आहे यात काही नवल नाही आणि जर मात्र त्यांचा आमच्यावर संशय असता तर मात्र नवल वाटण्यासारखं होतं. त्यामुळे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा की आमच्यापैकी कोणीही त्यांच्या मुलीला काही केलेलं नाही. यावरती सौमित्र म्हणतो की एक्झॅक्टली त्या सयाजीरावांनी सुद्धा आता आमच्या विरोधात तुमच्याकडे कंप्लेंट केलेली असेल तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे का आता सुद्धा ऐश्वर्याच्या बाबतीत आमच्या घरी चर्चा सुरू असेल, लवकर बरी व्हावी यासाठी सगळेजण प्रार्थना करत असतील कारण प्रॉब्लेमच आहे कारण आमचं वाईट करणाऱ्याला सुद्धा त्या व्यक्तीबद्दल आमचा चांगलाच विचार आम्ही करत असतो. त्यामुळे तुम्हाला हे बघा जी चौकशी करायची असेल ती तुम्ही करू शकता. त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बरं ठीक आहे. तेव्हा त्या माणसाला ऐश्वर्या सापडली तेव्हा रात्रीचे 10 वाजून गेलेले होते आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता मात्र जेव्हा त्या माणसाला ऐश्वर्या सापडली तेव्हा 15-20 मिनिटं अगोदर तिच्यावर हल्ला झालेला असावा. याची म्हणजे अर्थ असा आहे की ही घटना मात्र अगदी 8:30 किंवा 9:30च्या दरम्यान घडलेली आहे. मला सांगा ऋषिकेश त्यावेळेस मात्र तुम्ही कुठे होतात. आणि ऋषिकेश म्हणतो की मी घरी होतो. तर आता लगेच सौमित्र कुठे आहेत हे मात्र आता इन्स्पेक्टर साहेब सौमित्रला विचारतात. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो मी सुद्धा घरीच होतो. ऋषिकेश म्हणतो की तुम्ही घरी येऊन सुद्धा चौकशी करू शकतात, आम्ही खरंच घरी होतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा ऋषिकेश रणदिवे तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी आणखीन काही पुरावे लागतील कारण सयाजीरावांनी तुमच्यावर संशय घेतलेला आहे ही गोळी तुम्ही चालवली म्हणून आणि जोपर्यंत खरा गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर संशय राहणारच. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा साहेब संशय सोडा, मला माहिती आहे की खरा गुन्हेगार कोण आहे ते. तेव्हा लगेच आता हे इन्स्पेक्टर विचारतात की नक्की कोण आहे, सांगा ना कोण आहे. ऋषिकेश म्हणतो की तो मास्कमॅन आणि त्यानेच ऐश्वर्याला मारलेला आहे. तर त्यानंतर आता इकडे जानकी किचन घरात असते तर माया तेथे येते. माया विचारते की काय झालं, कसला विचार करतात. त्यावरती आता जानकी म्हणते की ऋषिकेशचा. आता मात्र हे बघ माया पोलीस मात्र आता ऋषिकेशला चौकशीसाठी घेऊन गेलेत आणि खरंच मला खूप टेन्शन आले. तर माया म्हणते की जानकी ताई तुम्ही इतकं पॅनिक होऊ नका आणि हे बघा ते फक्त चौकशीसाठी घेऊन गेलेले आहेत आणि जर काही निघाले तरच मात्र ते आता ऋषिकेशवर संशय घेऊ शकतात, नाहीतर नाही. त्यावर आता जानकी म्हणते की जर माझ्या तोंडून काही गेलं नाही आणि यात ऋषिकेश अडकू शकतात कारण मी सत्य जर काही सांगितले नाही तर. तुला कळतं का माया. आणि ह्या सगळ्यात मात्र ऐश्वर्या बरी झाली. तेव्हा आता माया म्हणते की बरी झाली तरच. तेव्हा आता जानकी मायाला म्हणते की तू असं का बोलतेस. त्यावरती आता माया पुन्हा अगदी स्वतःला शांत करते. म्हणजे हे बघा जानकी वहिनी अहो तिला गोळी लागलेली आहे, ती खूप क्रिटिकल आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि जर ती नाही
नाही वाचली तर मग. तेव्हा आता जानकीला ह्या मायाचा राग येतो आणि ती मायाला म्हणते की माया प्लीज तू असं बोलू नकोस, अगं ऐश्वर्या वाचायला हवी. तेव्हा आता माया म्हणते की जे खरं आहे त्याबद्दलच मी बोलत आहे आणि जर ऐश्वर्या मेली तरच तुम्ही जानकी वहिनी वाचू शकताल हे लक्षात घ्या, आणि जर ती वाचली तर तुम्ही कायमच्या जेलमध्ये जाणार हे लक्षात घ्या, आणि तुमच्यासाठी उभे असणारे ऋषिकेश दादा ते सुद्धा यात अडकतील याचा विचार करा. तेव्हा आता तरी सुद्धा जानकी ही मायाला म्हणते की मग आपण आपल्याला वाचवण्यासाठी तिच्या मरणाची वाट बघायची का? अगं तू काय बोलते, माणुसकी ठेवायला नको का आपण? दीपक माझ्या हातून ऐश्वर्याला गोळी लागलेली आहे आणि माझ्यामुळे ती आज जीवन मरणाच्या दारात आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे ती बरी आहे किंवा नाही हे मला बघायलाच हवं, त्यामुळे मी आता हॉस्पिटलमध्ये तिला बघायला जाणार आहे असे ती ठरवते. आणि जेव्हा ती शुद्धीवर येईल तेव्हा मी सांगेल की मी मुद्दाम खरंच म्हणजे हे केलेलं नाही, माझ्या हातून चुकून हे सर्व झाले तर. त्यावरती आता माया लगेच म्हणते ऐश्वर्या तुम्हाला माफ करेल असं तुम्हाला वाटतं का? हे बघा आज जानकी ताई ती जानकी नाही तर ऐश्वर्या आहे. ऐश्वर्या हे लक्षात घ्या. तुमच्या चुकीचा फायदा घेऊन शेवटी तुमचा खेळ मात्र खलास होईल हे लक्षात घ्या. आणि ऋषिकेश दादा मात्र इलेक्शन सुरू होण्या अगोदरच हरतील. शेवटी या घरावर बोली तर लागेलच. आणि जानकी ताई तुम्हाला तर आता हे घर एकदा तुम्ही वाचवल्याचं आठवत असेल तेव्हा जानकीला तो क्षण आठवतो आणि जानकीच्या डोळ्यात पाणी येते. तर माया म्हणते की आता नाही वाचू शकणार आणि आपण मात्र देशधडीला लागू असं मुद्दाम जानकीचा आणखीनच टेन्शन वाढवण्याचा आता ही माया प्रयत्न करत आहे. आणि हे बघा जानकीताई तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि तुम्ही रस्त्यावर येतील आणि एवढंच नाही तर माझे आई बाबा सुद्धा मला कधीच भेटणार नाही. त्यामुळे हे बघा जानकीताई मी तुम्हाला सगळ्या बाजूने नीट विचार करायला सांगत आहे. घाईत मात्र असा कोणताही निर्णय घेऊ नका की ज्याचा तुम्हाला पश्चाताप होईल म्हणून. आणि रडण्याचं नाटक करून प्लीज करत आता माया लगेच तेथून बाजूला निघून जाते. त्यानंतर इकडे ऋषिकेश मात्र मास्कमॅनचं नाव मात्र इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जो तुम्हाला त्रास देत होता तोच का, आणि पण तो ऐश्वर्याला का मारेल, म्हणजे तुमच्या मते ऐश्वर्या त्याला मदतच करत होती. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हो ना तेच तर कळत नाही. अमित्र म्हणतो की कदाचित मात्र ऐश्वर्याने त्याला डबल क्रॉस केलं असेल म्हणून हे सर्व झालं असेल तर. तेवढ्यात तेथे हवालदार येतात आणि ऐश्वर्या मॅडम जेथे जेथे गेल्या होतात तर तेथे सगळ्या ठिकाणी चेक केले तर आता तेथे काहीतरी पुरावा सापडलेला आहे असं मात्र हवालदार सांगतो. सयाजीची सर्व गोडाऊन सुद्धा मी चेक केले आणि तेथे मात्र मला रक्ताचे काही डाग सुद्धा दिसलेत आणि हे रिकाम जे काही कारतूस आहे तर ते मला सापडलं. आता मात्र जे काही आहे तर ते लगेच इन्स्पेक्टर साहेबांना दाखवलं जातं. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की याचा अर्थ सयाजीरावांच्या गोडाऊन मध्ये हा हल्ला झाला तर. आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या हे लक्षात येतं की आता सयाजींच्या गोडाऊनच्या बाहेरच मी आता जानकी वहिनींना बघितलं होतं. त्यानंतर आता इकडे जानकी कुकर लावत असते आणि ती आता विचारच करत असते आणि तेव्हा मात्र आता ती स्वतःला म्हणते की हे जानकी तू काय करतेस, तुझ्याकडून मात्र ऐश्वर्याला गोळी लागली आणि कालपर्यंत ती मेली असं वाटत होतं आणि आज तुला कळाले की ती जिवंत आहे, मग का तू तिला भेटायला जात नसेल बरं, साधं तुला तिला भेटायला सुद्धा जावंसं वाटत नाही का? म्हणून जानकी आता टेन्शन मध्ये विचार करते आणि ही माया त्या रूम मध्ये येऊन आता ह्या जानकीच्या वागण्याचा विचार करत आहे. काही झालं तरी जानकी तू शेवटी ऐश्वर्याला भेटणार आहे आणि तुला भेटावंसं वाटेलच, आणि ऐश्वर्या जिवंत आहे म्हटल्यानंतर तुझ्या तर जीवात जीव आलाच असेल आणि ही ऐश्वर्या जगून मला नाही चालणार. जर ऐश्वर्या जगली तर मात्र मला संपावं लागेल आणि मी जर संपले तर माझ्या दादाचं सुद्धा स्वप्न हे अपूर्ण राहील आणि जे मात्र मी होऊन देणार नाही म्हणून ते ऐश्वर्याला मारण्याचं ठरवते. मी सुद्धा नावाची माया आहे, मी सगळं काही अगदी करेल म्हणजे करेलच. त्यानंतर आता इकडे जानकी सुद्धा विचार करत आहे की तू जानकी आहे, जानकी तुझ्यातील माणुसकी अजूनपर्यंत संपलेली नाही. हे झालं तरी तुला ऐश्वर्याला भेटायला हवं, त्यामुळे जा जानकी तू ऐश्वर्याला भेटायला जा आणि एक माणूस म्हणून विचार कर आणि हे सुद्धा तू विसरू नकोस की ती अजून सुद्धा या घरातील धाकटी सून आहे. जानकी आता ऐश्वर्याला भेटायला जायचं ठरवते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब इकडे ऋषिकेशला म्हणतात की काल रात्री गोडाऊनच्या बाहेर जानकी रणदिवे आम्हाला दिसल्या होत्या. ते ऐकून मात्र आता ऋषिकेश आणि सुमित्राला धक्काच बसतो. तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आता संशयाची जी काही सुई आहे तर ती जानकी रणदिवे यांच्यावर आहे. नंतर आता इकडे जानकी मात्र आता डॉक्टरांचा वेश वगैरे घेऊन मास्क लावून तेथे ऐश्वर्याला भेटायला येते आणि आज जाते. ऐश्वर्याचा हात धरून रडते आणि देवाला हात जोडत म्हणते की काही कर परंतु आता ऐश्वर्याला वाचव. आणि तेथे आता ही माया ऐश्वर्याला मारायला आलेली असते. पण मास्कमॅनचा वेश घेऊन आणि आता ऐश्वर्या वाचली तर मी वाचणार नाही असे म्हणून ती ऐश्वर्याच्या पोटात चाकू खुपसायला जाते. तोच लगेच आता जानकी तिचा हात धरते आणि त्या मायाला अडवते. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.